प्रार्थना करू। हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 परमेश्वरा, जो होता, जो आहे, जो येणार, जो प्रारंभ शेवट, जो अल्फा ओमेगा असा आमचा सेनाधीश परमेश्वर, आकाश व पृथ्वी यांचं उत्पन्न करता तो आमचा देव स्वर्गीय बाप, तुला सदैव मान महिमा आदरण गौरव तुलाच असो। हे सर्वसमर्थ देवप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळत जपलंस, राखलंस, आमचा प्रवास सुखरूप केलास, तू आम्हावर राहिलास, पावसापासून तू आम्हाला दूर ठेवलंस, पावसामधूनही तू आम्हाला सांभाळलंस। आम्ही उपकार मानतो देवप्पा, तू आम्हाला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा तुझ्या मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलास आणि देवप्पा तुझं गौरव करण्याची संधी दिलीस, तू आम्हाला जिवंताच्या भूमीवर ठेवलंस, म्हणून आम्ही उपकार मानतो देवप्पा, तू आम्हाला धन्यवाद देतो। हे सर्वसमर्थ देवप्पा, आमच्या राज्याला, आमच्या देशाला पाऊस पाणी देऊन तू आशीर्वादित करत आहेस, तृप्त करत आहेस, म्हणून आम्ही उपकार मानतो प्रभूजी, तू आम्हाला धन्यवाद देतो। हे देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हावर राहा, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घेईन, काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर। ही लांब प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो आणि बापा, आमेन। आज आपण योहान कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 43 ते 51 ही वचनं वाचलेली आहेत। योहान कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 43 ते 51। दुसऱ्या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप त्याला भेटला। येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये। फिलिप हा तर आंद्रिया व पेत्र यांचे नगर बेथसाइदा इथला होता। तर प्रभू श्री ख्रिस्ताला फिलिप भेटला आणि फिलिपाला प्रभू श्री ख्रिस्त म्हणला, माझ्या मागून ये। आणि त्याच्या आवाजामध्ये अशी कमांड आहे, येशू ख्रिस्ताच्या आवाजामध्ये, की तो नाही म्हणूच शकत नाही आणि म्हणू शकला पण नाही। आणि त्याने काय केलं, लगेच काय केलं, तो येशू ख्रिस्ताच्या मागे गेला आणि तो येशू ख्रिस्ताचा शिष्य झाला फिलिप। तो जो शब्द आहे माझ्या मागून ये, तोच शब्द प्रभू श्री ख्रिस्ताचा अत्यंत सामर्थ्यवान शब्द आहे। त्याच शब्दाने त्याने आकाश निर्माण केलेलं आहे, पृथ्वी निर्माण केलेली आहे। त्याच शब्दाने त्याने मोठमोठे समुद्र निर्माण केलेले आहेत, समुद्रामध्ये वावरणारे मोठमोठे जलचर निर्माण केलेले आहेत। तो शब्द इतका पॉवरफुल आहे की तो शब्द बोलला आणि तो शब्द सगळं अंतराळ भेदून, अवकाश भेदून पलीकडे गेला आणि त्या शताधिपतीचा चाकर बरा झाला। हे पक्षी, हे अवघे नभोमंडळ, हे सर्व परमेश्वराने, प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलेलं आहे, केवळ त्याच्या शब्दाने बनवलेलं आहे। आणि म्हणून याच योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्या वाचून झालं असं काहीच नाही। आणि हा शब्द कोण आहे, तर त्याच योहानाच्या पहिल्या शुभवर्तमानामध्ये 14व्या वचनामध्ये दिलेला आहे, शब्द देही झाला। तो शब्द काय आहे, जो देही झाला तो येशू ख्रिस्त आहे। म्हणजे ही सर्व सृष्टी, अवघं नभोमंडळ, सर्व ग्रह तारे, हे सर्व निर्माण करता कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे। शब्द म्हणजे येशू ख्रिस्त, त्याच्या शब्दाने बनलेली अवघी पृथ्वी, आणि म्हणून त्याच्या शब्दाला मोठी व्हॅल्यू आहे, मोठं सामर्थ्य आहे। आणि म्हणून त्याने केवळ बोलला फिलिपला, काय, माझ्या मागून ये। आणि फिलिप त्याच्या मागे गेला, तो त्याचा शिष्य झाला। त्याने असंच बोलवलं पेत्राला, आंद्रियाला, ते तर मासे पकडत होते, माझ्या मागे या। त्या शब्दामध्ये एवढी पॉवर आहे की कोण त्या शब्दाला नाही म्हणू शकत नाही। त्याने बोलवलं की जावंच लागतं, जाणं भाग आहे। आणि म्हणून ते जाळी सोडली, ते मासे पण तिथेच सोडले पेत्राने, आंद्रियाने, आणि ते काय केले, मागे येशू ख्रिस्ताच्या चालू लागले। तसंच हे फिलिपाचं झालेलं आहे। फिलिपाला बोलवलं, माझ्या मागे ये। त्या शब्दामध्ये एक सामर्थ्य आहे, त्या शब्दामध्ये एक जरब आहे, त्या शब्दामध्ये एक पॉवर आहे। त्या पॉवरमुळं हा फिलिप काय केला, लगेच कुठे गेला, येशू ख्रिस्ताच्या मागोमाग गेला आणि येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांमधला एक शिष्य झाला। देवाची स्तुती असो। आता 45 वचन आपण पाहूया। फिलिपाला नतनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टाने लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे। आता फिलिपला नतनेल भेटलेला आहे
आणि फिलिपाने त्याचा जो आनंद आहे, आम्हाला येशू भेटलेला आहे, तो कोण आहे? तो देव आहे, देवाचा पुत्र आहे, ज्याच्याविषयी नियमशास्त्रामध्ये मोशेने नियमशास्त्रात लिहिलेलं आहे, संदेष्टांनी नियमशास्त्रात लिहिलेलं आहे. तो म्हणजे येशूचा मुलगा, योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. हा जो आनंद आहे फिलिपला झालेला आहे की मला तारणारा भेटला आहे, ये त्याच्याकडे तू पण ये. हा जो आनंद आहे तो शेअर करू इच्छितो. तर ज्याला आनंद होतो येशू ख्रिस्त भेटल्याचा, तो काय करतो? आपला आनंद शेअर करू इच्छितो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो आनंद शेअर करायचा ती व्यक्ती सोडणारच नाही. आता फिलिपला संधी मिळाली, काय त्याला त्याचा मित्र भेटलेला आहे नतनेल. फिलिपला संधी मिळाली, त्याला नतनेल भेटला आणि नतनेलला त्याने लगेच सांगितलं की येशू जो नियमशास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे आहे तो आम्हाला सापडला आहे. आणि तो कोण आहे? तर तो नासरेतकर येशू आहे. मग नतनेल त्याला काय म्हणतो बघा, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? नतनेल जो आहे तो काय म्हणतो, नासरेतातून काही उत्तम निघू शकते काय? कारण जो येणार आहे, ज्याच्याविषयी नियमशास्त्रात लिहिलंय, संदेष्टांनी लिहिलंय, जो येणार आहे तो नासरेतातून नाही येणार. हा नतनेल जो आहे त्याला बायबल माहिती आहे, त्याला हे माहिती आहे की जो येणार आहे तो बेथलेहममधून येणार आहे. बेथलेहम दाविदाचं गाव आहे आणि तो दाविदाच्या कुळात जन्मणार आहे, म्हणजे बेथलेहममध्ये जन्मणार आहे. मिखा याचा ग्रंथ 5वा अध्याय 2रं वचन काढा बरोबर. मिखा 5वा अध्याय 2रं वचन. हे बेथलेहम एफ्राथा, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल. बेथलेहमा, तुझमधून एक जण निघेल. हा, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. म्हणजे हा जो बेथलेहममधून येणार आहे त्याचा उद्भव अनादी काळापासून आहे. म्हणजे त्याला जन्म नाही, तो अनादी काळापासून आहे, अस्तित्वात आहे. तोच देव आहे, तोच परमेश्वर आहे. हे मिखा किती मोठं भविष्य आहे मिखाला झालेलं. खरोखर किती भाग्यवान संदेष्टे आहेत की त्यांना देवाने इतकं मोठं भविष्य दिलं आणि ते त्यांनी लिहून ठेवलं. कितीतरी वर्ष आधी, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी हे लिहिलेलं आहे की तो बेथलेहममधून येईल. आणि हे याला माहिती आहे. कुणाला माहिती आहे? नतनेलाला माहिती आहे की जो येणार आहे तो बेथलेहममधून येणार आहे, नासरेतातून नाही. जो येणार आहे तो दाविदाच्या कुळातून येणार आहे, बेथलेहममधून येणार आहे, नासरेतातून नाही. आणि म्हणून तो म्हणतो नासरेतातून काही उत्तम निघू शकतं काय? बायबल माहिती असलं पाहिजे आपल्याला. आजकाल इकडं तिकडं फिरणारे लोक पुष्कळ आपल्याला फसवतात. चुकीचं बायबल काहीतरी सांगतात आणि आपल्याला कन्फ्यूज करून टाकतात. कोण म्हणतं यरूशलेम माता उतरणार आहे, कोण म्हणते अमुक आहे, कोण म्हणते तमुक आहे, कोण म्हणतं येशू ख्रिस्त दुसराच येणं पण झालं, होऊन गेलं. तर आपल्याला बायबल माहिती असलं पाहिजे की दुसरं येणं जेव्हा होईल तेव्हा, गेल्या रविवारी संदेश झाला ना, मोठी तुतारी वाजेल, आद्यद्वितांची वाणी ऐकायला येईल, नाही का, येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हाची स्तुती असो आणि रॅप्चर होईल. एक एक जण प्रभू श्री ख्रिस्ताकडे निघून जाईल स्वर्गीय आकाशामध्ये. गेल्याच रविवारी आपण संदेश ऐकला. तर असं कोणी फसवू नये आपल्याला, म्हणून आपल्याला बायबल माहिती पाहिजे. आणि हा नतनेल जो आहे तो काय म्हणतो, नासरेतातून काय उत्तम निघाला आहे काय? आता आपल्याला माहिती आहे नतनेल कोण आहे ते. 12 शिष्यामध्ये होता का नतनेल? हां, 12 शिष्यांमध्ये नव्हता आहे ना. हां, 12 शिष्यांची नावं कुठे दिलेली आहेत? मत्तई शुभवर्तमान काढा, 10वा अध्याय काढा आणि वाचूया. मत्तई शुभवर्तमान 10वा अध्याय. हां, पहिल्या वचनापासून पुढे. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुर्गुणी बरी करण्याचा अधिकार. हां, 12 शिष्यांना त्याने सर्व अधिकार दिले. हां, त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. हां, पहिला पेत्र
पेत्र म्हटलेला शिमोन, व त्याचा भाऊ त्याचा भाऊ आंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ व योहान, त्याचा भाऊ योहान, फिलिप व बर्थलमै, फिलिप व बर्थलमय, थोमा व मत्ते थोमा व मत्ते जकाबदार, अल्फीचा मुलगा याकोब अल्फीचा मुलगा याकोब व व तद्दे, शिमोन कनानी, व त्याला येशूला धरून देणारा हौदा हां, व येशूला धरून देणारा यहुदा इस्करियोत. ही 12 शिष्यांची प्रेषितांची नाव आहे. त्यात तिसऱ्या वचनात काय लिहिलं बघा, फिलिप व बर्थलमय. हां, हा बर्थलमय म्हणजेच कोण आहे? नतनेल आहे. म्हणजे नतनेल हा कोण आहे? 12 शिष्यांमधला एक शिष्य आहे. तर फिलिप हा त्याच्या गावचा, त्याचा जवळचा मित्र, म्हणून तो पण नाव आहे. नतनेल हे काय त्याचं टोपण नाव आहे. आणि मत्तयाने त्याचं ओरिजिनल खरं नाव लिहिलेलं आहे, ते आहे बर्थलमय. म्हणजे बर्थलमय म्हणजेच कोण आहे? नतनेल आहे. देवाची स्तुती असो. हा 12 शिष्यांमधला एक शिष्य आहे नतनेल, म्हणजे बर्थलमय. तर जसं पेत्राला दुसरं नाव होतं शिमोन, आणखी एक नाव दिलं येशू ख्रिस्ताने, काय सांगा? केफा. काय लिहित नाव दिलं? केफा, है ना? देवाची स्तुती असो. तसं पेत्र तोच, शिमोन तोच, केफा तोच. तसं नतनेलाचं दुसरं नाव काय? बर्थलमय. आणि हे त्याचं मूळ नाव आहे बर्थलमय, मुख्य नाव. आणि त्याचं टोपण नाव आहे नतनेल. देवाची स्तुती असो. तर हा नतनेल काय म्हणतो माहिती आहे का? नासरेतातून काही उत्तम निघाला आहे काय? आणि मग जर आपण अभ्यास केला इतिहासाचा, हिस्ट्रीचा, रोमन हिस्ट्रीचा, तर हा बर्थलमय जो आहे म्हणजे नतनेल, ह्याला अरेमिक भाषा त्यावेळी जी होती ती येत असल्यामुळं तो अरेमिक भाषा बोलणाऱ्या काही देशांमध्ये गेला. इवन भारतामध्ये नॉर्थ इंडिया जो भाग आहे, उत्तर भारत, जिथं दिल्ली वगैरे हा भाग येतो, आग्रा, इथं त्यावेळेला काही अरेमिक भाषा बोलणारे लोक होते. आणि त्यांच्यामध्ये तो आलेला आहे. कोण? बर्थलमय उर्फ नतनेल. आणि त्यांच्यामध्ये त्याने सुवार्ता सांगितलेली आहे. आणि विशेष म्हणजे मत्तयकृत शुभवर्तमान तो घेऊन आला भारतामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये मत्तयकृत शुभवर्तमान. आणि याचा उल्लेख एक पुस्तक आहे, क्लेमेन्स ऑफ अलेक्झांड्रिया. हे 1ल्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे, क्लेमेन्स ऑफ अलेक्झांड्रिया. या पुस्तकामध्ये बर्थलमय उर्फ नतनेल, येशू ख्रिस्ता शिष्य, मत्तयकृत शुभवर्तमान घेऊन नॉर्थ इंडियामध्ये आला असं लिहिलेलं आहे. हे 1ल्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे, क्लेमेन्स ऑफ अलेक्झांड्रिया. क्लेमेन्स म्हणजे चांगले गुण किंवा दयाळूपणा. अलेक्झांड्रिया हिचं जे काही चांगले गुण आहेत, दयाळूपणा आहे, याच्याविषयी लिहिलेलं ते पुस्तक आहे. परंतु त्याच्यामध्ये हा उल्लेख केलेला आहे की बर्थलमय म्हणजे नतनेल हा 1ल्या शतकामध्ये नॉर्थ इंडियामध्ये मत्तयकृत शुभवर्तमान घेऊन आला. आणि तो अरेमिक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्येच तो जास्त जात होता, फिरत होता. आणि त्याला अर्मेनिया या देशामध्ये इसवी सन 69मध्ये ठार मारण्यात आलं. असं सुवार्ता सांगत असताना अरब लोकांनी अर्मेनिया या देशामध्ये त्याला ठार मारलं. तर हा जो बर्थलमय आहे नतनेल, तो काय म्हणतो? नासरेतातून काही उत्तम निघू शकते काय? तर फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. ही सगळ्यात मोठी सुवार्ता आहे बरं. येऊन पहा, मला भेटलाय, तो अनुभव घेऊन बघ. आणि जो येशू ख्रिस्ताकडे येतो तो रिकाम्या हाताने कधीही जात नाही. जो येशू ख्रिस्ताकडे येतो तो आशीर्वाद घेऊनच जातो. त्यामुळं ही सगळ्यात मोठी सुवार्ता फिलिपाने सांगितली की तू काय कर, येऊन पहा. येशू ख्रिस्ताकडे आलो की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वाद देतो, आपल्या गरजा त्याच्या गौरी भांडारातून पुरवतो. आपल्याला ज्या गोष्टी आपण मागू त्याच्याकडे तो आपल्याला तो देतो, कारण तो जिवंत देव आहे. आणि म्हणून आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या त्याला माहीत आहेत. आपण जी प्रार्थना करतो ती तो ऐकतो, है ना? आणि त्याचं काय करतो? उत्तर देतो. कधी कधी उत्तर यायला थोडा वेळ लागतो. याचं का वेळ लागतो याचं उत्तर दानिएलमध्ये दिलेलं आहे की नाही? हां, तर जेव्हा उत्तर घेऊन देवदूत येत असतो तेव्हा अंतराळामध्ये काही सैतान त्याला काय करत असतात? अडवत असतात. मग तेव्हा आपल्या प्रार्थना जास्त स्ट्रॉंग पाहिजे.
की जेणेकरून सैतानाचा प्रभाव काय होणार नाही जास्त त्या देवदूतांवर न होता ती देवदूत आपल्याला उत्तर घेऊन खाली येते. देवाची स्तुती असेल. हे दानिएलमध्ये दिलेलं आहे. तर मग जो येशूकडे येतो तो आशीर्वाद पावतो आणि म्हणून त्याने अत्यंत सुंदर अशी सुवार्ता सांगितलेली आहे की येऊन पहा. आणि मग तो आला आणि येशू ख्रिस्ताला तो सोडूच शकला नाही, कारण ते फार मोठं सामर्थ्य आहे येशू ख्रिस्तानी बोलवलेल्याचं. येऊन पहा. मग नतनेलला आपल्याकडे येताना पण येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. नतनेलला बघितलं येशू ख्रिस्ताने आणि येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल सांगू लागतो की हा खराखुरा इस्रायली आहे आणि याच्या ठाई कपट नाही. म्हणजे येशू तो जो बोलला ना, नासरीतून काय उत्तम निघू शकतं काय, हे येशू ख्रिस्ताने ऐकलेलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की याच्या ठाई कपट नाही, कारण तो सत्य बोललेला आहे. आणि जो सत्य बोलतो त्याच्या ठाई कधी कपट नसतं. आपण जेव्हा आपल्या मुलांना सत्य गोष्टी सांगतो किंवा समजावून सांगतो की असं आहे, हे चांगलं नाही, तर आपल्या मनात काही कपट नसतं. परंतु दुसरे लोक जेव्हा काही शिकवतात, ते चुकीचं शिकवतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय असतं, कपट असतं. चुकीचं शिकवणं हे कपटापासून आहे. परंतु जो सत्य बोलतो त्याच्या ठाई त्याच्या मनामध्ये कधी कपट नसतं. म्हणून आपण सत्याची कास धरली पाहिजे. आणि येशू ख्रिस्त हा मार्ग, सत्य व जीवन आहे, तोच सत्य आहे. त्याचे जर आपण शिष्य अनुयायी लेकरं आहोत तर आपण नेहमी काय केलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. देवाची स्तुती असेल. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, याच्या ठाई कपट नाही, हा खराखुरा इस्रायली आहे. आणि मग नतनेल लगेच त्याला म्हणतो, आपणाला माझी ओळख कुठली, तुम्ही मला कसं काय ओळखता, मी तर पहिल्यांदाच आलो ना तुमच्याकडे. येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिपने तुला बोलवलं त्याच्या पण आधी तू कुठं होतास ते पण मला माहिती आहे. तू अंजिराच्या झाडाखाली होतास ते पण मी पाहिलेलं आहे. अरे बापरे, इतक्या सगळ्या गोष्टी जर येशू ख्रिस्ताला माहिती आहेत तर म्हणजे आपला अंतःकरण पण तुझा, आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी काय भाव आहेत, आपण देवाला काय मान देतो, किती मान देतो, हे अंतःकरण जाणणारा कोण आहे, परमेश्वर आहे. तर आपण आपला वेळ देवाला देतो का, आपलं अंतःकरण देवाला देतो का, आपण देवाला गौरव देतो का, देवाचा मान महिमा आदर करतो का, या गोष्टी देव पाहतो. आणि त्यानुसार काय करतो, देवबाप आपल्याला आशीर्वाद देतो. त्याच्याकडे आलेला कोणीही रिकाम्या हाताने कधीही जाणार नाही, कारण तो आमचा स्वर्गीय बाप आहे, तो आमचा देव आहे आणि तो जिवंत देव आहे. देवाची स्तुती असेल. एक वचन वाचूया, यशाचा ग्रंथ 43वा अध्याय पहिलं वचन. यशाचा ग्रंथ 43वा अध्याय पहिलं वचन. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो. हे याकोबा, हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो. भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. आमेन. तू माझा आहेस. पहा, आपल्याला नावाने ओळखणारा परमेश्वर आहे. आपल्याला नावाने ओळखतो परमेश्वर, आपल्याला नावाने हाक मारतो. येशू ख्रिस्ताने नावाने हाक कुणाला मारली होती सांगा बरं? नावाने हाक मारून बोलवलं लाजारला. व्हेरी गुड. पण लाजार तर त्याच्या ओळखीचा होता, कारण तो त्यांच्या घरी येत जातो. जक्कय, प्रेज द लॉर्ड. जक्कय खाली उतर. जक्कायला त्यांनी कधी बघितलं नव्हतं, जक्कायने येशू ख्रिस्ताला कधी बघितलं नव्हतं. आणि यरीहोच्या वाटेवरून जाताना एकच झाड आहे, उंबराचं आहे. एकच झाड आहे, उंबराचं आहे. आणि त्या उंबराच्या झाडावर हात चढला होता आणि ते उंबराचं झाड आजही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या झाडाच्या मुळाची टेस्ट करतात, त्याला रेडिओ कार्बन डेटिंग टेस्ट असं म्हणतात. तर त्याच्यावरून त्या झाडाचं वय काढलं जातं. तर ते 2000पेक्षा जास्त वय त्या झाडाचं झालेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा त्या यरीहोच्या वाटेवरून गेला तेव्हा जे झाड होतं उंबराचं तेच आजही आहे. देवाची स्तुती असो. त्या झाडावर जक्कय चढला आणि येशू ख्रिस्ताला पाहण्याची त्याची इच्छा होती आणि येशू ख्रिस्तानी त्याला मोठा आशीर्वाद दिला, दर्शन दिलं. तो त्या झाडाच्या जवळ येऊन थांबला आणि त्याने काय म्हटलं, जक्कय खाली उतर.
आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. किती आनंद झाला असेल. ज्याला आपण पाहायची इच्छा धरतो तो घरी येऊ इच्छितो. किती मोठा आनंद जक्क्याला झाला असेल. कारण देवादिदेव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाचा पुत्र तो त्यांच्या घरी येणार. आणि मग तो घरी आला येशू ख्रिस्त जक्कयाच्या, आणि काय आशीर्वाद दिला माहिती आहे? आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. तारण, मोक्ष आहे की नाही, स्वर्गीय राज्य, याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच नाही. आणि म्हणून जक्कया एकदम आनंदी झाला. देवाची स्तुती असो. आपल्याला नावाने ओळखणारा देव आहे. येशू ख्रिस्ताने नावाने जक्कयाला हाक मारली. आणि हे यशायामध्ये लिहिलेलं आहे, 43वा अध्याय 1 वचन. आत्ताच आपण वाचलं की मी तुला नावाने हाक मारली आहे. देवाची स्तुती असो. आपल्याला नावाने ओळखणारा आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आजही तो आम्हाला आमच्या नावाने ओळखतो. आजही तो आम्हाला आमच्या नावाने ओळखतो. जे नाव तुमचं परमेश्वरांनी दिलेलं आहे त्या नावाने परमेश्वर तुम्हाला ओळखतो, मलाही ओळखतो. परंतु स्वर्गीय राज्यामध्ये मात्र आपल्याला आणखी एक नाव वेगळं मिळेल. आहे की नाही? लिहिलंय ना प्रगटीकरणमध्ये, 2ऱ्या अध्यायात बोलूया. हां, 17वं वचन. आत्म्या मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. हां, जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईल. हां, आणि त्याला मी पांढरा खडा देईल. हां, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. हां. देवाची स्तुती असो. एक पांढरा खडा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये देईल, म्हणजे अंगठी. आणि त्या पांढऱ्या खड्यावर म्हणजे त्या अंगठीवर एक नवीन नाव आपलं लिहिलेलं असेल. आणि ते नाव तिथं स्वर्गीय राज्यामध्ये कायम असं राहील. आणि त्या नावाने परमेश्वर आपल्याला तिथून पुढे स्वर्गीय राज्यामध्ये ओळखेल. देवाची स्तुती असो. तर हे नवीन नाव जे आहे ते काय आहे ते परमेश्वरालाच माहिती आहे. आणि ते घेण्यासाठी आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये गेलं पाहिजे. स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला त्याच्या तुतारीचा आवाज ऐकला पाहिजे. तुतारीचा आवाज ऐकू येण्यासाठी आपण येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकला पाहिजे. त्याचा संदेश, त्याचं वचन ते ऐकलं पाहिजे. गेल्या रविवारी फार सुंदर संदेश झाला. बिशप साहेब आले होते आणि त्यांनी खूप छान संदेश दिला की जीवनाच्या पुस्तकामध्ये आपलं नाव लिहिलेलं असलं पाहिजे, नाही का. आणि जे देवाला मानणारे लोक आहेत, जे त्याची इच्छा करणारे लोक आहेत, जे प्रीती करतात, अशा लोकांची नावं तो काय करतो, जीवनाच्या पुस्तकात लिहितो. आणि ती खोडत नाही. जे शेवटपर्यंत विश्वासू राहतात त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकातून परमेश्वर खोडत नाही. आणि ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत तेच स्वर्गीय राज्यामध्ये जातील आणि त्यांना नवीन नाव मिळेल. देवाची स्तुती. हा जो नतनेल आहे त्याचं दुसरं नाव काय सांगितलं मी? बर्थलमय. येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांमधला एक. तो शिष्यांबरोबरच आहे, शेवटपर्यंत शिष्यांबरोबर आहे. आणि हा नतनेल नंतर येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं ना, त्या पुनरुत्थानानंतर पण या नतनेलला काय दिलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलेलं आहे. वाचा योहान शुभवर्तमान 21वा अध्याय 2रं वचन. योहान 21:2. शिमोन पेत्रा, हां, जुदू म्हटलेला तोमा, हां, आणि गालिलातील काना येथला नतनेल, हां, जब्दीचे मुलगे व त्यांच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण ते एकत्र जमले असतात. हां, शिमोन पेत्र त्याला म्हणाला, मी मासे धाराव्यात जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पाठ होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्याने हां. म्हणजे पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्त गालिल समुद्रावर या शिष्यांना भेटलेला आहे, नाही का. आणि त्याने उजव्या बाजूस जाळं टाकायला सांगितलं आणि ते माशांनी अगदी भरून गेलं जाळं, नाही का. तर येशू ख्रिस्त
ज्या शिष्यांना पुनरुत्थानानंतर गालिल समुद्रावर भेटला ते आहेत पेत्र, थोमा आणि शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नतनेल. म्हणजे हा पहा, नतनेल जो आहे तो काय आहे, शिष्यांबरोबरच आहे. तो 12 शिष्यांमधलाच एक आहे. आणि जेव्हा हे आपल्या गावी गेले, घरी गेले, कदाचित ते आनंद सांगायला गेले असतील गावी घरी की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. तो आम्हाला दिसला, बंद खोलीतून तो आत आला आणि आम्ही त्याला पाहिलं, कबर रिकामी आहे. हा जो आनंद आहे तो गालिल त्यांच्या प्रांतामध्ये, हे सगळे गालिल प्रांतातले लोक तिकडे गेले आणि तिकडे त्या लोकांना सांगत असताना पुन्हा ते काय केलेलं आहे, समुद्रावर गेले मासे धरण्यासाठी. आणि तिथं मात्र येशू ख्रिस्ताने त्यांना पुन्हा दर्शन दिलेलं आहे. देवाची स्तुती असो. आणि योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये या बर्थलमयचं नाव काय दिलेलं आहे, नतनेल असं दिलेलं आहे. देवाची स्तुती असो. आणि हा 12 शिष्यांमधला एक शेवटपर्यंत शिष्यांबरोबर राहिला आणि शेवटपर्यंत तो येशू ख्रिस्ताची सेवा सुवार्ता करत राहिला. आणि आपण पाहिलं की बर्थलमय हा अरेमिक भाषा बोलणाऱ्या देशांमध्ये, अरब कंट्रीजमध्ये वगैरे येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन फिरला आणि देवाने पुष्कळ चमत्कार त्याच्याद्वारे केले. कारण 12 शिष्यांमधला एक हा नतनेल किंवा बर्थलमय होता. आणि नॉर्थ इंडियामध्ये पण त्यांनी काम केलं आणि अर्मेनिया या देशामध्ये त्याला इसवी सन 69मध्ये ठार मारण्यात आलं. तर येशू ख्रिस्त या पहिल्या अध्यायामध्ये पुढे काय म्हणतो पहा, 51व्या वचनामध्ये. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पहा. म्हणजे येशू ख्रिस्त त्या नतनेलाला समजावून सांगत आहे की तू एवढंसं नुसतं तू अंजिराच्या झाडाखाली उभा होतास, एवढंसं सांगितलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवतोस काय? अरे याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी बघिततील. आकाश उघडलेलं बघशील आणि मनुष्याच्या पुत्रावर म्हणजे येशू ख्रिस्तावर ते देवदूत उतरताना तू पाहशील. आणि हे आपण जो पहिला शास्त्रपाठ वाचला, उत्पत्ती 28, याच्यामध्ये 12वं वचन वाचा दिलेलं आहे. उत्पत्ती 28:12. तेव्हा त्या स्वप्न पडले, म्हणजे याकोबाला स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले, एक शिडी पृथ्वीवर उभी केलेली आहे, तिचा शेंडा आकाशास लागलेला आहे आणि त्यावर देवदूत चढत आणि उतरत आहे. पहा, आता ही शिडी जी याकोबाला दिसली पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत लागलेली आहे, देवदूत त्याच्यावर चढत उतरत आहेत. ती शिडी म्हणजे काय आहे याचं उत्तर या 51व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं की मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पहा. म्हणजे शिडी म्हणजे काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच एक मार्ग आहे, तोच आपल्याला पृथ्वीपासून थेट स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. अन्य कुठलाही मार्ग नाही, अन्य कुठलाही मार्ग नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने गेतशेमाने बागेमध्ये प्रार्थना केली काय, की होईल तर हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, मजपासून दूर कर, हो की नाही? आणि ती प्रार्थना ऐकली गेली नाही का? कारण दुसरा मार्गच नाही, एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्याच पवित्र रक्ताद्वारे तारण मोक्ष आहे आणि तोच शिडी आहे. त्याच शिडीद्वारे आपल्याला पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जायचं आहे. आणि ते याकोबाला पडलेलं स्वप्न, त्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त समजावून सांगतो की फक्त मी तुला त्या अंजिराच्या झाडाखाली बघितलं म्हणून पाहिलंस असं मी सांगितलं तर तू लगेच विश्वास ठेवतोस, पण याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी तू पाहशील. खरोखर नतनेला फार चांगला प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. त्याच्या मनात कपट नव्हतं. तसं आपण असलं पाहिजे. कुणाचं वाईट व्हावं, कुणाचं नुकसान व्हावं, कुठे खड्ड्यात जावा अशी आपली इच्छा कधी नसावी. तर प्रत्येकाला देवाने आशीर्वाद द्यावा, प्रत्येकाने देवाकडे यावं, प्रत्येकाने देवाचं तारण प्राप्त करून घ्यावं अशी आपली इच्छा असावी. आणि लोकांना मार्गदर्शन करताना आपण चांगलं मार्गदर्शन करावं. जर तो पुढं खड्डा दिसतोय आणि तू खड्ड्यात चालला आहे, जा 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 एकदा पड तिकडे, असं न बोलता अरे तिथं नुकसान होईल तुझं, करू नकोस, माझं मत तुला सांगतो, शेवटी तुझी इच्छा करायचं ते प्रार्थनापूर्वक कर, असं करू नको. अशा गोष्टी जर आपल्याला चांगल्या माहिती असतील तर त्या सांगायला विसरू नका. समोरच्याला राग येईल
येऊ दे, परंतु जर त्याने ऐकलं तर परमेश्वराला आनंद होईल. आपलं मन हे सत्य बोलणारं असावं आणि आपल्या मनामध्ये कपट नसावं, म्हणून येशू ख्रिस्त या नतनेलाला म्हणतो की हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. दुसऱ्याचं नुकसान व्हावं असं जो चिंतो त्याच्या ठाई कपट असतं. आणि दावीद म्हणतो, ज्यांनी माझ्यासाठी पासे मांडले त्याच फाशामध्ये ते अडकून पडत. आणि मग आपण जर दुसऱ्याच्या बाबतीत असं कपट केलं तर कदाचित आपण त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता असते. तो तर अडकेलच, कदाचित देव त्याला वाचवेल पण, परंतु म्हणून आपण इतरांचं चांगलं चिंतूया, इतरांचं चांगलं करूया, इतरांना चांगला मार्ग दाखवूया आणि आपल्या मनामध्ये कधी कपट नसावं. नतनेलासारखं आपण निष्कपट असावं. प्रभू श्री ख्रिस्त तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देव बाप्पा, निष्कपट असं मन तू आम्हाला दे, कारण तुझं वचन आहे की अंतःकरण शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आम्हाला देव बाप्पा तुला पाहायचं आहे, म्हणून आमचं अंतःकरण शुद्ध ठेव. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो बाप्पा. आमेन.